आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल द्वारा कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें आगरी सेना की ओर से कार्यशाला रखी गई। इस कार्यशाला के अवसर पर सभी कार्यकर्ताओं को और पद अधिकारियों का मार्गदर्शन किया गया। इस कार्यक्रम में महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल, आगरी सेना प्रमुख राजाराम सालवी के पुत्र प्रदीप सालवी उपस्थित रहे। इस कार्यशाला के द्वारा सभी नवनियुक्त पदाधिकारियों ने अपने अपने व्यक्ति के अंदर अपने अपने विचार व्यक्त किए और सभी आए हुए कार्यकर्ता व पदाधिकारियों का आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल द्वारा सम्मान किया गया। जे ग्रामस्थ आहेत ते देवळाव्यासी जगसार वेळी आणि अजून कोस्टलला जे गाव आहे त्या सगळ्यांना हा रोजगार मिळाला पाहिजे। आपण सकाळी काय करतो, ग्रामीणचं बघितलं तर बरेच जण जी वंचाळ करतात आणि फ्रेंड्सने मुंबईला नोकऱ्या करतात, पण आज आपण जी आगरी सेनेने हा पाठपुरावा केला, कैलासनगर गेले 2 ते 2.5 वर्ष चेतनभाऊची कैलासनगरच्या माध्यमातून आपण 2 ते 2.5 वर्ष झालं प्रशासनाला लेटर देतो। आपण कमीत कमी त्याला 20 ते 25 लेटर दिलेलं आहे आणि कलेक्टरला फॉलो केलेलं आहे की ही जमीन जी आहे 2 ते 3,000 एकर जमीन ही आपल्याला मिळावी, आपल्या महिला बचत गटाला मिळावी, जेणेकरून आपला महिला बचत गट सक्षम होईल, आपला गावकरी सक्षम होईल आणि गावकरी सक्षम झाले तर आपण सक्षम होईल। आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, पाठपुरावा करण्यासाठी हे अर्ज जे मिळतील पालघरला तुम्हाला चेतनभाऊकडून केळवेरोडला चंदनसरांच्या आपलं कार्यालय तिथून घेऊ शकता। जास्तीत जास्त संख्येने अर्ज घेतले पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना याची दखल घेतली पाहिजे मुख्यमंत्री साहेब। आणि ह्याच्यात आपण चेतनभाऊच्या प्रमाणे म्हणाले की आपण आंदोलन करतो, उपोषण करतोय, सुरुवातीला एक आपण लक्षणे उपोषण करतो, त्याच्यानंतर आपण 7 दिवसाचं अल्टिमेटम 30 दिवसाचं एक साखळी उपोषण करतो, त्याच्यानंतर आपण मंत्रालयामध्ये उपोषण करतो। म्हणजे हा जो पंचकुळाचा प्रकल्प आहे हा माझा तुमचा नाही आहे, हा आपल्या समाजाचा आहे आणि याच्यात आपल्या समाजाला फायदा होणार आहे। याच्यात सगळ्यांनी पुढाकार घ्या, याच्यात सगळ्यांनी पुढाकार घ्या आणि माहिती अधिकार आपले ॲडव्होकेट साहेब असतील, कैलासनगर आम्ही सगळे आहोत। मी असे जर तुम्हाला कोणतीही अडचण आली कोणत्याही प्रकारे तर तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा, कसा माहिती करायचा, कसा करायचा, अर्ज कसा करायचा। आपण आता समजा पोलीस स्टेशनला अर्ज करतो, त्या पोलीस स्टेशनला अर्ज करताना पोलिसांचा नेमकं असतो तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ज्यावेळेला आपण अर्ज करतो प्रति माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक केळवेरोड पोलीस स्टेशन, त्याच वेळेला आपण काय करतो, तिकडचे तुमचे डीवायएसपी असतील त्यांना माहिती व कार्यवाही प्रत द्यायची का, तर तो एक विषय होतो की बाबा वरिष्ठांना हे कळलं की बाबा हा फक्त अर्ज माझ्याकडे आलेला नाहीये, तर हा अर्ज माझ्या सीनियरकडे गेलेला आहे। डीवायएसपीला जर आपण तिकडे एसपीला पण नाही तर पालघर ग्रामीणला तुमच्याकडे एसपी आहे, पोलीस अधीक्षक आहे, पोलीस उपाधीक्षक आहे। वसई विरारला विषय केला तर इथे कमिशनर ऑफिस आहे, त्याच्यामुळे इथे अर्ज वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, त्याच्यानंतर इकडे एसीपी असतील म्हणजे सायलेंट पोलीस आयुक्त असतील, पोलीस उपायुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, आणि आपण हा फॉर्मॅट जो आहे ह्याप्रमाणेच लेटर केले पाहिजे। ग्रामपंचायतला सरपंच असेल, ग्रामसेवक असेल किंवा प्रशासक अधिकारी त्याला आपण देऊया, जेणेकरून आगरी सेना हे नाव प्रशासनाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे। आणि हे फक्त पालघरमध्ये ही पालघरने मोहीम चालू केलेली आहे। मला अपेक्षा आहे की ठाणा असेल, मुंबई असेल, रायगड असेल, नाशिक असेल, नाशिकला पण ह्या पद्धतीनेच आपण जाऊ। आगरी सेना ही फक्त 5 जिल्ह्यापुढे 6 जिल्ह्यापुढे आहे असं म्हणतात, पण ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल आणि याचा आवाज पोहोचला पाहिजे आगरी सेनेला, त्याप्रमाणे आपण काम करू। तुम्ही सगळे इथे भर पावसात आलात त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि मग धन्यवाद। आगरी सेना, आगरी सेना। आपल्या भरपूर लोकांच्या शेतीची कामं चालू असताना देखील आज मोठ्या प्रमाणात त्यासाठी युवा तुमचे खूप खूप धन्यवाद करतो। या मागच्या कोरोना काळाच्या 2 वर्षामध्ये मी म्हणेन का कुठल्याच संघटनेने एवढी कामं केली नसतील जेवढी आगरी सेनेने केलेली। कारण का मी नेहमी बघत होतो या 2 वर्षाच्या काळामध्ये अन्नधान्य वाटप असते, मोफत लसीकरण असते किंवा समाजाची कोणतीही समस्या असते ते पार पाडायची कामं आगरी सेनेची 5 जिल्ह्यांमध्ये कामं सुरू होती आणि खूप मोठ्या प्रमाणात सुरू होती। मला वाटतं का महाड बलात्कारच्या एकत्रित आलं तेव्हा मी स्वतः मी आणि रायगड जिल्हा प्रमुख आमच्यासाठी उपस्थित नाही आहे, आम्ही
आहे ही मदतगार करण्यासाठीच आहे आणि इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नाही तर सगळ्यांसाठी म्हणजे या समाजामध्ये स्थानिक भूमिपुत्र फक्त आगरी नव्हे तर आगरी कोळी कुंडी कराडी आदिवासी हे सगळेच जण समावेश आहे त्यांचा आणि स्थानिक भूमिपुत्रांसाठी ही संघटना त्यांचा न्याय हक्क देण्यासाठी त्यांचा वाचा फोडण्यासाठी ही संघटना कायम सरकारने उभा केलेली आहे आणि त्याचं आज आम्ही माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे युवा प्रमुख म्हणून मी पुढे घेऊन चाललेले आहे आणि खूप अभिमान वाटते मला या गोष्टीचा का माझ्यावरती जबाबदारी कार्यकर्त्यांनी दिलेली होती. मी एक म्हणत होता ह्याच्या अगोदर की कुठे आंदोलन झाले तिकडे सक्रिय प्रमाणे आगरी सेना नेहमीच आहे आणि होती बाकी नवीन विमानतळाचा विचार असो का हे मच्छीमार भावांचा आमचा बांधवांचा विषय होतो मच्छीमार संघटनेची आम्ही एकत्र मिळून संघटन केलेलं होतं आणि त्यांच्याबरोबर देखील आंदोलन केलेलं होतं आझाद मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं होतं. मुंबई वडोदरा हायवेसाठी आपले आले सेनेचे ठेकेदार आहेतच ते त्याचं काम आहे ते त्याचा वाटा बोलणारच आहे ते देखील आम्ही केलेलं होतं. म्हणजे विविध प्रकारे जिथे जिथे मोर्चे झाले तिथे आम्ही उपस्थित होतो जिथे जिथे आमची समस्या काढली तिथे आम्ही स्वतः मोर्चे काढलेले आणि असंच नाही तर आता मला एक पुढच्या जूनमध्ये ऐकायला आले तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही सांगत आहे वसई महानगरपालिकेमध्ये भरपूर मनमानी कारभार झाले असतात त्याला तुम्ही सांगायचे आहे का नाही. आता ते त्याच्यासाठी आपण काय करायचं ते बघा आपण पत्र व्यवहार करावे आपण निमित्त त्यांना तिकडचं आयुक्त असू दे उपायुक्त असू दे आपल्याला त्यांची दखल घेत आहोत आणि दखल घेत असून देखील ते आपल्याला रिस्पॉन्ड करत असेल तर मला आता ह्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर विचारावं लागेल नाहीतर कमी जर असं नसेल ठीक नाही मला ऐकू आलं तसं म्हणून मी बोललो का असं भरपूर मनमानी कारभार चालू होतं तर तसं नसेल तर आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला उतरावं लागेल आणि संघटित आपण जर नाही झालो तर आपला कोणी फायदा घेऊ शकतो. तर पहिला आपल्याला संघटित व्हावं लागेल संघटित होऊनच संघर्ष करू शकतो आपण आणि आपल्याला जी आपल्या भूमिपुत्रांची न्याय हक्काची लढाई आहे ती आपल्या सगळ्यांना एकत्र येऊनच करावी लागेल. यासाठी मी सगळ्यांना म्हणजे ही आज कार्यशाळा इकडे आहे तशी सगळ्या जिल्ह्यांना आवाहन करतो तुम्ही सगळ्यांनी असं आपापल्या इकडे करा सगळ्यांनी राबवा आणि गाव किती शाखा हे आपण करणारच आहे की गाव किती फरक हे देखील एक आपण सुरू करूया मी म्हणेन सगळ्या बाकी जिल्ह्यांना हे आवाहन करतो का गाव किती फलक हे करूया कारण का प्रत्येक गावामध्ये आगरी जिल्हा पोहोचलेली आहे हे त्या फलकाद्वारे तरी समजू दे एंट्रन्सला त्या गावामध्ये आपल्याला फलक असलं तर तिकडच्या कोणी लोकांना समजायचं इकडे आगरी जिल्हा पोहोचलेली आणि तिकडे कॉन्टॅक्ट कसं करायचं त्यासाठी आम्ही माध्यमातून भरपूर सोपं केलेलं आहे या टाइमचं म्हणजे ऑनलाईन वेबसाईट जोडून तिकडे कॉन्टॅक्टमध्ये आपण सगळ्यांची जिथे जिथे ऑफिसेस आहेत तिकडे सगळ्यांचं पिन पॉईंट लोकेशन करून दिलेलं आहे जेणेकरून खूप सोपं जाईल तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करायचं मला तर आणखीन एक सांगायचं होतं मला दोन दिवस अगोदर मला पुन्हा एक लोकमतमधून तर मला त्यांनी सांगितलं का तुमचा वसईमधून आशिष पाटील म्हणून त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे मला रस्त्याचं आर्टिकल होतं ते न्यायालय पोस्ट केलेलं होतं आणि त्यांचं असं काम देखील झालं असेल ते आशिषच्या द्वारे झालेलं होतं आपल्या मला फार अभिमान वाटला या गोष्टीचा जेव्हा मला त्यांच्या ऑफिसमधून कोणाला एका व्यक्तीने सांगितलं की बाबा तुमचा आशिष पाटील खूप चांगलं काम करतोय संघटनेसाठी फार अभिमान वाटलं तुला या गोष्टीसाठी तर तू काहीतरी केलं आणि मला मी तुझी निवडून केली यासाठी संघटना बांधणीसाठी बोलली बाबा जी संघटना आहे तशी मजबूत करावी का तसं तुम्ही एकत्रित येऊन करावी याचं मार्गदर्शन देण्यासाठी आज इकडे आहोत आणि तुम्ही एक नाही तर अजून तुमच्या गावोगावी किती लोक जमा करून एकत्र आणू शकतात त्याच्यावरती आपण हे करू आणि आज मला वाटतं देखील आम्ही काय केलेले जे काही 1 तारखेला काही सरकार करता नाही पाहिजे तर ते देखील आज आम्ही इकडे करणार आहोत. अशी पण आठला होती का त्यांना ते भरपूर गर्दी होती आणि भरपूर शेड्यूल पूर्ण पॅक होतं त्यामुळे जमलं नाही त्यावेळी करायला त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज त्यांची इकडे सरकार समारंभ करणार आहे त्यांचा त्यांना नवीन पुस्तक वाटचाल कसे असेल त्याच्यावरती आम्ही नोंदणी करणार आहे आणि त्याच्यावरती अजून कशी पदनियुक्ती करणार त्या जम्बो कार्यकारिणी लवकरात लवकर काढणार आहे बस एवढं
माझे दोन शब्द धन्यवाद बाबाजी. नमस्कार. माननीय प्रद्युम्न सावंत साहेब, माननीय गोपीचे आमचे वाघ गावकर साहेब, शहापूर आणि मंच माझे मित्र माझे सगळे ॲप प्रथम मी ॲपच्या माध्यमातून मी प्रगती सावलीने सांगतो की पालघर जिल्ह्यामध्ये आपण गावोगावी 1 लाख आगरी समाजाची नोंदणी ह्या 6 महिन्यात आम्ही पूर्ण करू. बहुजन समाजाची पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गावोगावी फिरून 6 महिन्यात ॲप आपल्या शनिवारपासून लॉन्च होते. बरोबर, शनिवारी ॲप येतो आणि या माध्यमातून एक महत्वाचं काम आपण अजून हाती घेतलं आहे. पंचमबद्दल बरंच बोलणं झालं. पंचमचा सगळाच विषय आपल्याला माहिती आहे. आम्ही एक पंचमसाठी एक लेटर तयार केलेलं आहे. आपल्याकडे सगळ्यांना लेट झाले सगळ्यांना झाला. या लेटरमध्ये ज्याप्रमाणे आपण नोंदणी करतोय ह्या ॲड्रेस केलेला एकनाथजी शिंदेला आणि खाली प्रत्येक आगरी सेनेनी पालघर जिल्ह्यातून पालघर तालुक्यातून 25,000 लोकांनी कमीत कमी हे जे लेटर आहे हे मुख्यमंत्री आणि खाली उपमुख्यमंत्री महसूल मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवायचं आहे. हे आंदोलन आपलं 15-20 दिवसात आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. मी चेतन गावडे इकडे बसलेले आहे. पालघर शहराध्यक्ष ग्रामीण आणि शहरमधून आम्ही 25,000 आम्ही पाठवू. तुम्हाला 25,000 कमीत कमी पालघर तालुक्यातून लक्षात घ्या. आपल्याला एक महिला सक्षम झाली तर एक घर सक्षम होते. 25,000 लोकांना रोजगार का एका धनधारकडे जो कोणाचा जावई आहे कोणाचा साडू आहे त्याला द्यायचं की 25,000 लोकांना कोणाला द्यायला पाहिजे? 25,000 लोकांना. जो माझा भूमिपुत्र आहे तो भूमिपुत्र असा कोणत्या धर्म जाती पंथ कोणताही चालेल पण तो इकडे 15 वर्षाचा डोमिसाईल असला पाहिजे. आमचं म्हणत मग माझ्या जर 6,000 महिला फेडरेशन त्यांना ही जागा उपलब्ध करून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून सहकारी तत्वावर फिशिंग चालू करायची. मी माननीय पवार साहेबांना सांगितलं, अजित पवार साहेब आणि माननीय शरद पवार साहेबांना सांगितलं, साहेब आपण देशाचे नेते आहात. आपण घाटावर नाही सगळ्याच गोष्टी सहकारी तत्वावर चालू केल्या. तुम्ही ऊस सहकारी तत्वावर चालू केलं, तुम्ही सोयाबीन सहकारी तत्वावर चालू केलं, तुम्ही सगळ्या फॅसिलिटी तुम्ही द्राक्ष मळ्याला द्यायलाच पाहिजे सगळ्याच गोष्टी. परंतु कोकणामध्ये आपण लक्ष दिलं नाही असं मला वाटते. तुम्ही देशाचे नेते आहात. कोकणामध्ये जो फिशरी तुम्ही सहकारी तत्वावर चालू केली असती आज जो माझा आगरी कोळी आदिवासी भंडारी जो इकडचा ग्रामीण पट्ट्यातला जो शेतकरी आहे तो सदर झाला असता. माझी हात जोडून विनंती आहे साहेब आपण याच्यात लक्ष घाला. मी मुख्यमंत्री साहेबांना पण म्हणतोय आणि याच्यासाठी एक शिष्टमंडळ आमचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्र्यांना परत भेटेल. याची प्लॅनिंग करताना आपण संघटनात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. जर आपल्याला हे आंदोलन सक्सेस करायचं असेल तर हे जेवढे माझे पदाधिकारी आहेत प्रत्येकाने असा विचार केला. पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही 350 लोकांचं जम्बो कार्यकारिणी डिक्लेअर केलेली आहे. प्रत्येकाने फक्त 2,000 लोकांच्या साक्षरता घेऊन जे आपल्याला रुपये खर्च आहे आणि त्याची एक प्रत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप करून हे कंपल्शन राहील. मी ह्याच्यासाठी सांगतो आज कार्यशाळेमध्ये सांगतो हे आंदोलन आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर न्यायचं आहे. ह्याच्यासाठी मी आज कार्यशाळेचं उद्दिष्ट पण ते होतं आणि त्याच्यातून पहिलं काम या कार्यशाळेला देण्याचं हे आमचं उद्दिष्ट होतं. एक विचार करा आपण एक रुपया 2 रुपये आपल्या समाजासाठी खर्च करा. एक ऍप्लिकेशनचा परफॉर्म आपल्याकडे कमीत कमी 1 लाख लोकांनी हे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि फक्त आपल्याला काय करायचं हे आपलं नाव लिहायचंय. फक्त वरती नाव लिहायचंय फोन नंबर लिहायचा आणि खाली आपण आगरी सेनेचा कार्यकर्ता म्हणून
नाही केलं. मी 5 जिल्ह्याला आव्हान करीन, गोष्टीमधून मी डॉक्टर साहेबांना सांगेन, हे तुमच्याकडून पण 5 ते 10,000 लोकांनी ह्याच्यावर ऍप्लिकेशन केली. पालघर जिल्ह्यामध्ये महिला सक्षम करण्यासाठी जे अग्निसेनेने काम चालवलं आहे त्याच्यासाठी तुमच्याकडून पण आम्हाला मुख्यमंत्र्यांना लेटर गेली पाहिजे. 5,000 लेटर तुमच्याकडून गेले पाहिजे, आश्वासन मला आज पाहिजे तुमच्याकडून. थँक्यू. मी शहापूर मधून पण गेलं पाहिजे, घोटी मधून पण गेलं पाहिजे, रायगड मधून पण गेलं पाहिजे आणि मुंबई मधून गेलं पाहिजे. जर 5,000 ऍप्लिकेशन जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गेली तर 20,000 ऍप्लिकेशन होतात 5 जिल्ह्यातून 25. आणि मग आपलं दायित्व बनतं, चेतन गावकर साहेब, हे आपलं दायित्व बनतं की लाख लोकांचं ऍप्लिकेशन हे आपल्या पालघर जिल्ह्यातून गेलं पाहिजे. जर 1.5 लाख लोकांचं ऍप्लिकेशन, 1.25 लाख लोकांचं ऍप्लिकेशन गेलं की हे महिला फेडरेशनला द्या. आज 6,000 महिला जर तिकडे त्याच्यामध्ये त्यांना तो रोजगार मिळाला आणि स्वतः रोजगार देऊन त्याच्यात सक्षम झाला तर 6,000 कुटुंब आपली कोस्टल आपल्या बापदादांची जमीन आहे जी दिलेली आहे पंचमला दिलेली आहे. आम्हाला सगळे जायचे तर आहेत ना पालघरवाले, आज कोण जाणतं का? कारण यांच्यावर केसेस होत आहे. त्याच्यासाठी अग्निसेनेने हे पहिलं पाऊल उचललेलं की कमीत कमी 1 लाख लोकांची ऍप्लिकेशन जातील. मुख्यमंत्र्यांना हे काम करायला लागेल, नाहीतर 2024च्या इलेक्शन मध्ये आम्ही दाखवून देऊ अग्निसेनेला आहे. आम्ही लढतो कॉमन माणसासाठी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या महिलेसाठी, माझ्या आईसाठी. हे जर केलं नाही मुख्यमंत्र्यांनी तर लक्षात ठेवा 2024 मध्ये तुम्हाला इकडे उभं राहून देणार नाही. 5 जिल्ह्यामध्ये आम्ही सांगतोय ही आमची तळाची आम्ही बाय हात बनतोय. आज माझ्या महिलांना सक्षम झाला पालघर जिल्ह्यातला तर आज त्या सक्षम झाला तर आज चांगल्या प्रकारे धंदा करू शकतो. आणि मी सांगतो आगरी आणि कोळीच मच्छीमारी चांगल्या प्रकारे करू शकतो. आदिवासी, आगरी, कोळी, भंडारी जे भूमिपुत्र आहेत तेच मच्छीमारी चांगलं करू शकतो. एक्सपोर्ट करायचं ते आमचे सहकारी तत्वावर आम्ही चालू करू, कसं करायचं ते बघू. लोकांना सक्षम करण्याचं काम आम्ही करू. आज मित्रांनो आपण लढतो आहोत, लक्षात घ्या. लढत असताना तुम्ही हात आणि मध्ये डोळे, पालघर जिल्ह्याचे हात आणि डोळे आम्ही लढतो. कशा प्रकारे लढलं पाहिजे कार्यशाळेमध्ये आपल्याला सांगण्यासाठी आज आम्ही बोलवलेलं आहे. मग आपल्या बरोबर मी सांगितलं जयश्री चांगल्या प्रकारे सांगितलं. कशा प्रकारे ऍप्लिकेशन केली जाते. कॉर्पोरेशन असेल तर इकडे इंजिनियर आहे, असिस्टंट कमिशनर आहे, हरेश्वर असिस्टंट कमिशनर आहे तो म्हणतो अरे ऍप्लिकेशन प्रत्येकाने जेवढे आपले जम्बो कार्यकारिणीचे सदस्य प्रत्येकाने महिन्याला 1 ऍप्लिकेशन दिलं. जर ते ग्रामीण मध्ये असेल तर सरपंच, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक किंवा सीओ त्यांना द्या. जर ते शहरीकरणात असेल तर ते तहसीलदार, प्रांत, कलेक्टर. पण तुम्ही ऍप्लिकेशन देताना वरच्या लेवल पासून आपला प्लॅटफॉर्म आहे, आपला ऍप पण आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री जर तो ह्याच्याशी रिलेटेड असेल, पोलिसांशी, गृहमंत्री, त्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही ही सिस्टीम चालू करा. पालघर जिल्ह्यातून जर आपल्या 350 जम्बो कार्यकारिणीतून एकाने पत्र जर डेट केलं तर 350 पत्र महिन्याला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाते. इकडच्या प्रशासनावर जिथपर्यंत तुम्ही अंकुश ठेवत नाही तिथपर्यंत तुमची कामं होणार नाही. त्यामुळे चांगल्या प्रकारे काम करा. समाजाला न्याय देण्यासाठी चांगल्या प्रकारे लढा. सगळं लिगल तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तिकडे पूर्ण टीम बसलेली आहे. आपण लढतो आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्याकडे टीम आहे. कुठेही सिंगल पैसा द्यायला लागत नाहीये. ज्युनियर केसेस असतील तर लढतो आहोत. पीएच्या माध्यमातून लढतोय. माझे मित्र
इथे आहे योगेशी, सगळीच टीम चांगल्या प्रकारे करते आहे. त्यामुळे कार्यशाळा आज आम्ही वसईमध्ये घेतली. ही कार्यशाळा उद्या भोटीमध्ये पण असेल, परवा रायगडमध्ये पण असेल, मुंबईमध्ये पण असेल, ठाण्यामध्ये पण असेल. 7 जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यशाळा चालू करा. आणि मग जर अशा प्रकारे जर काम केलं, जर प्रत्येक जिल्ह्यातून जेव्हा घोटीला करायचं असेल, घोटीचा एखादा आंदोलन असेल तेव्हा पालघर जिल्ह्याने मदत करा. मुंबईला आंदोलन आपण करतोय, मुंबईचं आई एपीचं आंदोलन आपण घेतो आता, तर मुंबईला सगळ्या 5 जिल्ह्यांनी मदत करा. अशा प्रकारे संघटित होऊन जर आपण काम केले, कुटुंब म्हणून एक काम केलं तर समाजाचं भलं होईल. समाजाच्या तळागाळाच्या खालच्या माणसाला त्याचं काम होईल एवढं बघा. ते छोटं काम का असेल, सरपंचाच्या लेवलला, ग्रामीण लेवलला छोटं काम असेल, पण ते त्याच्यासाठी महत्वाचं काम आहे. म्हणून त्याच्यासाठी करा आणि चांगल्या प्रकारे समाजला, संघटनेला संघटित करण्याचं काम करा. एवढं म्हणून मी माझी 2 शब्द संपवतो. आपण एवढा लोकांना एवढा पाऊस असताना पण आपण आला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. जास्त करून माझ्या बहिणीचे मी आभार मानतो, माझ्या मातांचे आभार मानतो. एवढं सगळ्यांनी आपण आला त्या आधीच खूप चांगला केलं. आता पुन्हा काळांच्या बदलात झालाच पाहिजे, थांबला नाही पाहिजे. पण आता आपल्याकडे जे महाराष्ट्राचे वाक्य खूप तोडीचे आहे. मी आमंत्रित करतो कामगारांचा अध्यक्ष माननीय श्री प्रदीप पाटील. हे कार्यक्रम जे पालघर जिल्ह्यांनी लावलेलं आहे हा अति मोलाचा आहे. कारण का कार्यशाळा ही पूर्वीपासून संघटनेत होती, पण ती फक्त 1 तारखेसाठी आम्ही लोक वापरत. त्या संघटनेमध्ये 1 तारखेला कोणी काय करायचं, कोणी काय करायचं. पण ही जी प्रथा पालघर जिल्ह्यांनी सुरुवात केलेली आहे, ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी प्रत्येक अध्यक्षांना सांगेन का ही अशी कार्यशाळा तुमची महिन्याची एकदा झाली पाहिजे. म्हणजे जिल्ह्यापुरती काय वैद्य जिल्हा आहे, 5 जिल्ह्यांची एकदम घेतली तर जास्ती गरज होते. कारण की कार्यकर्ते 5 जिल्ह्याचे एका ठिकाणी आणणं म्हणजे कठीण काम होतं. तर मी प्रत्येक जिल्हाध्यक्षांना सांगेन याच्यापुढे कार्यशाळा प्रत्येक महिन्याला प्रत्येक जिल्ह्यात झाली. दुसरी गोष्ट म्हणजे कैलास पाटलांनी जे काम केलेलं हा गरिबांसाठी काम केलं, इथल्या मुलांसाठी काम चाललेलं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही जसा सुभाषचंद्र बोसनी सांगितलं, तू मुझे खून दो मैं तुमको आजादी दूंगा, तसंच कैलास पाटलांना तुम्ही मदत करा, तो तुम्हाला न्याय देऊ शकतो. तर मित्रांनो, संघटना ही जी स्थापन झाली, पहिला तुम्ही नीट असा ही 1 ऑगस्ट 1986 साली ही साहेबांनी आगरी सेना अन्यायाच्या विरोधात लढण्याची संघटना काढली. या संघटनेला 30 वर्ष झाली. म्हणजे 2.5 जसा कामाला 14 वर्ष वनवास जसा तो तप असतो तसा 2.5 वर्षाचा संघटना ही थोडी नाही डबल 2.5 पट झाली. म्हणून मित्रांनो, ज्यांना नवीन नियुक्ती केलेली आहे, ही नवीन नियुक्ती लोकांचं जुन्यांची बनवून नवीन नियुक्ती त्यांची झालेली आहे. गाव लेवलला झाली असेल किंवा शहरा लेवलला झाली असेल किंवा तालुका लेवलला झाली असेल, प्रत्येकाने आपली कार्यकारिणी ही मध्यवर्ती कार्यालय पालघरला पोहोचली पाहिजे, गावात. म्हणजे गावामध्ये 4 अध्यक्ष, चिटणीस, सरचिटणीस, तहसीलदार, उपाध्यक्ष प्लस कार्याध्यक्ष हे टीम आहे. मी त्या पालघरला यांना सांगेन आपल्या चेतन गावांना तर तुम्ही असा एक फॉर्मॅट बनवा का बाबा त्या कार्यकर्त्याला ज्याला अध्यक्ष बनवलं त्यांनी काय कार्य केलं पाहिजे, किती लोक घेतली पाहिजे त्या कमिटीवर. म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपली कमिटी ऑटोमॅटिक होणार. नंतर तशी ती सेम पद्धत शहरीकरणात पण येतं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मोठ्या महत्वाच्या आहेत. आपण एक आयडीचा एक काढलेला आहे फॉर्म. म्हणजे प्रत्येक जर तो मेंबर झाला, पदाधिकारी झाला, कार्यकर्ता झाला तर त्याच्या खिशामध्ये आपला आयडी असला पाहिजे. म्हणजे ओळख पण म्हणजे
कुठेही त्याला रात्रीचा कोणी अडवला, पोलिसांनी अडवला तर आपला संघटनेचा तो वापरू शकतो. जसा कंपनीला लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये लोक वापरत होते त्या पद्धतीचा आपला कार्ड पूर्वीपासून आहे. पण ते फक्त आपण 3 वर्षासाठी देत होतो, कारण का 3 वर्षानंतर आपल्या कमिट्या बदलतात आणि नवीन त्या जागेवर कार्यकर्ते येतात. म्हणून मित्रांनो, संघटना कशी चालली पाहिजे हे तुमच्या हातात आहे. आणि गावागावात का माहिती तुम्हाला सांगतो, गावामध्ये संघटना का बोर्ड लागला पाहिजे. राहुलजींनी सांगितलं गावात बोर्ड लागले पाहिजे, गावाच्या व्यक्तीवर लागले पाहिजे. कारण का इलेक्शनला 5 वर्षांची आपल्याकडे मतं मागायला येतात ना, त्यांना दिसला पाहिजे का आपलं इथे आग्रीशिरीचा बोर्ड लागल्याने आपली लोक इथे राहतात. म्हणजे एक त्यांच्यावर एक दबाव जातो, म्हणजे ते संघटनेला विचारणं. म्हणून आपला आगरी समाजाचा बोर्ड हे आपल्या संघटनेचे बोर्ड प्रत्येक गावागावी टाकला पाहिजे. ही एक मी चेतन गावांमध्ये ही एक मोहीम घ्या. अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी संघटना काढलेली झाली पाहिजे. तिथे आपण लढत 36 वर्षे लढून म्हणजे पालघर पासून आता आला पालघर जिल्हा नाव पहिला हा ठाणे जिल्ह्यातच होता. तेव्हा हल्ली कारखान्यावर आपण घोरडा आंदोलन केलेला, रस्ता रोको केलेला. त्यानंतर नवीन कैलास पाटलांनी पण तो तर तुम्ही पत्रकार मित्रांनो पाहिलाच असेल, तिथे त्यावेळेला रस्ता रोको केलेला आम्ही. त्याच्यात आम्ही मागण्या केल्या, त्याच्या काही मागण्या पास पण झाल्या. तेव्हा मुख्यमंत्री मला तर देवेंद्र फडणवीस होते, पण काही त्यांनी केल्या नाही. ज्या राहिलेल्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पुन्हा याच्यामध्ये टाकाव्या असं मी पालघर जिल्ह्यावाल्यांनी त्याच्या अडचणी यायच्या त्याचा वाचा फोडण्याचं काम आपण करू लवकर. कारण का आपल्यामध्ये निष्ठा किती आहे ती दिसून आलेली. आता 3 वर्षे झाले तुम्ही लोक अजून जेवले नाही, म्हणजे ह्याला निष्ठावान कार्यकर्ता म्हणता येईल. कारण का जे मनापासून आलेले असतात ना त्याला जेवणाची गरज आहे. पण जे असेच नावासाठी येतात, मी आलो का माझा बोर्ड लावणार, दुसरा आला का त्याचा बोर्ड लावणार, अशी लोक आपल्यामध्ये नाही पाहिजे. अशी लोक घेऊन पण आपल्याला फायदा नाही. म्हणजे तिथे मी सरळ असेल त्याचा मी बोर्ड लावणं ही बरोबर नंतर आपल्या संघटनेत तिथे परंपरा नाही. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर संघटित जर यायचं असेल तर खऱ्या मनाने या. आणि आपले जे इलेक्शन जे लागतील त्याच्या पुढे आता आपण इलेक्शन मध्ये जाणार कमिटी मेंबर्स, म्हणून त्यांनी ज्याच्याकडे जास्ती मेंबर ते गावचे बनवतील तेव्हा अध्यक्ष पदावर पण जाऊ शकतो, तालुका प्रमुखवर पण जाऊ शकतो. म्हणून आपण ही नवीन स्कीम चालू केलेली आहे. मेंबरला जो ID दिला जाईल त्याला वोटिंगचा राईट्स नाही. जो मेंबर होईल, जो कार्यकर्ता तालुका प्रमुख गाव प्रमुख त्यांनी त्याचे मेंबर बनवणार आणि त्याच्यावर त्याचा नियुक्ती होईल. आता आपण त्याची डायरेक्ट केलेली सध्या, पण जसे मेंबरशिप आपले वाढेल, कारण का कैलास पाटलांनी आणि गावांनी सांगितलं का आम्ही 1 लाख मेंबर बनवणार आहोत. ठीक आहे, चांगलं आहे. 1 लाख मेंबर बनवले म्हणजे तुमचं ऑटोमॅटिक शासनावर आणि राजनीतीवर तुमचा अंकुश आहे. या भूमिपुत्रांचा अंकुश राहिल्यावर आम्ही इथे आतापासून राहत नाही, आमच्या बऱ्याच पिढ्या गेले. म्हणून मित्रांनो, हे काम एवढ्या वर्षात नाही झालं, ते आता तुम्ही चांगला करायला घेतलेलं आहे. कैलास पाटलांनी त्यांना चांगली वाचा फोडलेली आहे. अन्यायाच्या विरुद्ध आहे तिथे संघटना जाणार. मग तिथे कोणी असू, कुठल्याही पार्टीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, संघटना ही विरोधासाठी निर्माण झालेली आहे. अन्यायाची वाचा फोडण्यासाठी तयार झालेली आहे आणि त्याला मार्गी लावण्याचं काम आगरी सेना करते. म्हणून साहेबांची विचार हे न मारणारे विचार, हे न मारणारे विचार यासाठी आपण स्वतःसाठी लढत नाही तर समाजासाठी लढतो, भूमिपुत्रांसाठी लढतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्ती कसे मेंबर बनतील, कसे तुम्ही मेंबर बनवून घेता आणि कसे तुम्ही आता कैलास पाटलांनी कसे तुम्ही ते महिलांचे जे शेती आपल्याला ते खाजण मच्छी मारायसाठी ते
किती जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यातून किती आपण पाठवू शकतो लाखभर तर तुम्ही लिहिलं केले, पण मी सगळ्या जिल्ह्यांना सांगेन जर पालघर जिल्हा लाख पाठवले तर मग तुमचे जिल्हे का नाही पाठवू शकत? मी प्रत्येक जिल्ह्याला आदेश करेन का हे फॉर्म तुम्ही ऑनलाईन करून फायदा नाही, तुम्ही त्याच्या प्रिंट आउट करा आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक भूमिपुत्रांना द्या आणि मी पत्र पाठवा जावा, तेव्हा आपली ताकद कळेल. म्हणून मित्रांनो आपल्याला देखील भूक लागली असेल, म्हणून माझे एवढेच मार्गदर्शन करून माझे दोन पत्र संपवतो. जय हिंद, जय काय सांगाल आज ज्या आगरी सेनेच्या वतीने आपण जी कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली होती त्याच्याबद्दल काय सांगाल? आगरी सेनेच्या कार्यशाळा ही पहिल्यांदा जे झालेली आहे ही पालघर जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे आणि ही आम्ही 5 जिल्ह्यांमध्ये राबवू. कारण पूर्वी जे कार्यशाळा ज्या व्हायच्या ते 5 जिल्हे मिळून व्हायचे, 5 जिल्ह्यातली लोक आहेत. पण आता ही जिल्हावाईज जी केलेली आहे ती फार कार्यकर्ता आमची पण ओढाताण होत नाही आणि ही संघटनेला मार्गदर्शन करण्यासाठी ही चांगली आहे आणि ही मी प्रत्येक अध्यक्षांना सांगेन का प्रत्येक महिन्याला अशी कार्यशाळा झाली. आगरी सेनेचे पुढचे उपक्रम काय काय असणार? आगरी सेनेचे जे उपक्रम आहेत हे भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, जिथे अडचण आली तिथे आम्ही उभे राहणार या 5 जिल्ह्यात. म्हणून ही संघटना स्थापन झालेली आहे. साळीसाहेबांनी ही संघटना त्यासाठी स्थापन केली, अन्यायाची वाचा करून.